नमस्कार. कुंडली मंथन आणि भाग्योदय ज्योतिष यांच्यातर्फे विशेष असे लेख आपण घेतच असतो. विविध वक्ते विविध विषयांवर मार्गदर्शन करायला आपण बोलवतच असतो. आज असे विशेष वक्ते आपण बोलवलेले आहेत. ते माझे गुरु बंधू आहेत. ज्योतिष अभ्यास मंडळ यांच्याकडून त्यांचा अभ्यास झालेला आहे. तर मी त्यांचा थोडक्यात परिचय करून देते. विषय देखील त्यांचा थोडासा वेगळा आहे. पत्रिकेमध्ये विवाहाचे योग असून सुद्धा विवाह झालेले नाहीत काही लोकांचे किंवा उशीर झालेला आहे. तर असे कोणते योग पत्रिकेत आहेत ते आपल्याला आज आपल्या समोर ते मांडणार आहेत. त्यांचा परिचय म्हणजे पारंपरिक वारसा त्यांच्या वडिलांकडून कैलासवासी सुधाकर पंडित यांच्याकडून आलेला आहे. सर्वप्रथम आजचे वक्ते आहेत ज्योतिषी पंडित सर. ज्योतिष अभ्यास मंडळ पुणे यांच्याकडून वैदिक पारंपरिक ज्योतिष केपी अंकशास्त्र याचा सगळा अभ्यास त्यांनी केलेला आहे. या परीक्षेपुरते मर्यादित नव्हते, तर साधारण 50 ते 150 कुंडल्यांचा अभ्यास करून प्रबंध सादर केल्यानंतर डिग्री आम्हाला मिळालेली आहे. हजारो कुंडल्यांचा अभ्यास त्यांच्या हाताखालून हा नक्कीच गेलेला आहे. ज्योतिष विषयक मार्गदर्शन त्यांनी केलेले आहे. 12 ते 15 वर्षापासून एक अभ्यासू अष्टपैलू व्यक्तिमत्व व्यावसायिक ज्योतिष सल्लागार म्हणून ते कार्यरत आहे. आणि ज्योतिषांकडे पुढे काय घडणार हे न शास्त्र आहे, त्यामुळे हे न पाहता पत्रिकेवरून आपली भूमिका एक समुपदेशक म्हणून एक भूमिका मांडणे ही महत्वाची असते. तर व्यक्तीची परिस्थिती समजून घेणारा एक चांगला समुपदेशक बनणं हे आवश्यक असतं. तर त्यासाठी त्याची मानसिकता, कौटुंबिक परिस्थिती, करिअर, आर्थिक वास्तव्य, नातेसंबंध या सर्वांचा विचार करायला लागतोच. हा एक वेगळा विचार ते आपल्या वक्तव्यातून सांगतात. आणि ॲस्ट्रो तारा कन्सल्टन्सी अँड अकॅडमी ही त्यांची आहे. कुंडली विश्लेषण, जीवनात ज्योतिषातून जीवनाकडे बघण्याचा नवा दृष्टिकोन. आज कुंडली विश्लेषण, करिअर, विवाह, व्यवसाय, वास्तू आणि ज्योतिष शिक्षण या विविध क्षेत्रामध्ये ते मार्गदर्शन करतात आणि अभ्यासपूर्ण, तर्कसंगत आणि जबाबदारीने त्या गोष्टी सर्वांपर्यंत पोहोचवण्याचे काम करतात. आज आजचे आपले वक्ते आहेत दीपक पंडित सर. ॲस्ट्रो तारा कन्सल्टन्सी आणि अकॅडमी त्यांची आहे. आज आपण त्यांना एक वेगळा विषय घेऊन ऐकणार आहोत. सरांचं स्वागत आहे आणि मी तुम्हाला विनंती करते तुम्ही विषय. धन्यवाद मॅडम. धन्यवाद मॅडम. नमस्कार सर. नमस्कार सर. नमस्कार ज्योतिष व कुंडली मंथन, भाग्योदय ज्योतिष व कुंडली मंथन या ग्रुप तर्फे गेल्या 1 वर्षापासून दर गुरुवारी मागच्या पाडव्याला वर्धापन दिन झालं. त्या वर्धापन दिनाला आम्हाला सूत्रावितयन मला आशीर्वाद द्यायला नामवंत व्यक्ती आलत्या. 5-5 मिनिटासाठी का सगळ्यांनी विनंती केली, ते स्वतः आलते आशीर्वाद द्यायला. असे दुसरं वर्ष चालू आहे. या दुसऱ्या वर्षामध्ये अविरतपणे एकही गुरुवार खंड न पडता अविरतपणे कार्य आम्ही करत आहोत. हे सर्व कार्य नेण्याचे श्रेय त्या गुरूंचं आहे. स्वामी समर्थांचा आहे, गजानन महाराजांचा आहे. आम्ही फक्त करता करवित आहोत दोघ जण. या ग्रुप तर्फे मी तुमचं हार्दिक स्वागत करतो. यापुढेही असे वेगवेगळे विषय, वेगळे हटके विषय, कारण का तुम्ही एक तुमचं व्यक्तिमत्व एक हटकच आहे. जगा वेगळं काहीतरी सादर करायचं आणि त्याच्यावर ते का होत नाही, हे का झालं नाही, हे कशामुळे होत नाही, हे शोधण्याचं कार्य तुम्ही करता. म्हणताना मी तुम्हाला सांगितलं तर बाबा मला एक व्याख्यान द्या आमच्या ग्रुपवर. त्या व्याख्यानाला, त्या विनंतीस मान देऊन तुम्ही आलात, त्याबद्दल मी तुमचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि तुमचं व्याख्यान सुरू करा अशी विनंती सूत्राविताई व माझ्यातर्फे मी तुम्हाला विनंती करतो. धन्यवाद सर. ओके, धन्यवाद. सर्वप्रथम मनपूर्वक धन्यवाद. कुंडली मंथन आणि भाग्योदय ज्योतिष हस्तरेखा व वास्तू या दोन्ही संस्थांचं आणि सर्व उपस्थित मंडळींचं मनपूर्वक आभार मानतो. मला एका अतिशय हटके सरांच्या भाषेत आणि वेगळ्या विषयावरती विचार मांडण्याची संधी दिली. आजच्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणाऱ्या आमची लाडकी बहिणाबाई गुरुभगिनी डॉक्टर सौ सुवर्णा सुत्रावे मॅडम आणि आपले हेमंत रणावरे सर, आणि आजच्या या कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये आणि
एकूणच या प्रवासामध्ये तुमच्या तांत्रिक व्यवस्थेमध्ये सहभागी असलेल्या सर्वांचेच मनापासून आभार मानतो. आज या व्याख्यानमालेसाठी आवर्जून उपस्थित असलेले सर्व ज्योतिष अभ्यासक, मान्यवर, ज्योतिषप्रेमी बंधू भगिनी या सर्वांना माझा सहस्नेह नमस्कार. आजचा आपण जो विषय संवाद साधणार आहोत, तो माझ्या मते केवळ ज्योतिषशास्त्रीय अनुषंगाने जर का त्याचा विचार करायला गेलो तर तो फार तोकडा ठरेल. मुळातच आत्ताची सामाजिक आणि वैयक्तिक जीवनशैली ह्या आजच्या विषयाशी निगडीत झालेली आहे, जडलेली आहे आणि त्याचे अनेक बरे वाईट, गुड बॅड अगली अशा प्रकारचे आपण परिणाम अनुभवतोय, ऐकतोय, बघतोय. विषय आहे आजचा मुळात जो आपण निवडलेला आहे तो विवाह योग असताना देखील विवाह का होत नाही, हा दोष ग्रहांचा आहे की निर्णयाचा. कुंडलीमध्ये खरे तर विवाह योग दिसतो, दशा अंतर्दशा अनुकूल आहेत म्हणून सांगितलेलं असतं आणि गोचरातून देखील विवाहाचा पोषक काळ दिसत असतो, तरी प्रत्यक्षात विवाह होत नाही. मग प्रश्न पडतो, कुठं चुकतंय? म्हणजे ग्रह आपलं काम करत नाहीत का कुंडलीचा अर्थ चुकीचा लावला आहे? काही वेळेला तर असा प्रश्न मला एका क्लायंटने सांगितला की तुमचे बर्थ डिटेल्स चेक करून घ्या. तर बर्थ डिटेल्स चुकलेत का, म्हणजे थोडक्यात कुंडली चुकली आहे का, किंवा ग्रहांच्या पलीकडे एखादी शक्ती आहे जे व्यक्तीचे निर्णय, अपेक्षा, कुटुंब, सामाजिक परिस्थिती, आर्थिक परिस्थिती आणि योग्य वेळेस घेतलेले किंवा न घेतलेले निर्णय यांचाही विवाह घडण्यामध्ये, विवाह होण्यामध्ये महत्त्वाचा वाटा आहे. आजच्या या व्याख्यानामध्ये आपण या प्रश्नाचा एक उहापोह करणार आहोत, एक छोटा त्याला अंगुली निर्देश करणार आहोत की ज्योतिषशास्त्री आणि व्यावहारिक अशा दोन्ही पातळ्यांवरती, दोन्ही बाजूनी विचार करून त्याचा उलगडा होईल का हे पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर मी माझं प्रेझेंटेशन चालू करतो. आपला आजचा विषय जो आहे निवडलेला आपण, तो विवाह योग आणि निर्णय. आता वास्तव आणि शास्त्र याचा सुवर्ण संगम कसा गाठायचा हे आपण करून घेणार आहोत. विषय असतो मुळात विवाह योग असताना देखील विवाह का होत नाहीत, ग्रहांचा दोष आहे की निर्णयांचा आहे. आणि याच्यामध्ये मुळात मेन प्रॉब्लेम कोणाचा येतोय, काय येतोय? अक्षय पुढे जाता. अनेक पालक, विवाह इच्छुक मुलं मुली, त्यांचे नातेवाईक किंवा शेजार पाजारी किंवा त्यांचे जे हितचिंतक असतील मुला मुलींचे, लग्नाळू विवाह इच्छुक मुला मुलींचे, ते विचारतात आपल्यासारख्यांना की लग्नाचे योग केव्हा आहे? इतके वर्ष, इतके दिवस, इतके महिने झालं बघतोय, विविध प्रकारच्या ठिकाणी त्या मॅट्रिमोनियल साईटवरती नाव नोंदवलंय, वेगवेगळ्या मध्यस्थांना सांगितले पण जमत नाही. इतकी मुलं किंवा मुली बघितल्या पण जमतच नाही. हा एक पुढचा वेगळा प्रश्न येतोय आणि मी हाच प्रश्न आज मेनली मेन्शन करणार आहे की काउंट फक्त वाढतोय. इतक्या मुलं मुली बघितल्या पण जमत नाही, त्यामध्ये काउंट वाढतो मुलं मुलींचा, किंवा योग आहे असं म्हणतात सगळे पण जमत का नाही आहे, हा एक प्रश्न असतो. तर मी त्यांना म्हणतो की आपण काय करतो, जेव्हा आपल्याला थोडा जरी प्रवास करायचा असला, मग तो 2 किलोमीटरचा असू दे का 200 किलोमीटरचा असू द्या, आपण गुगल मॅप लावतो. आजकाल आहे पॉसिबल म्हणून, कारण आपल्याला चुकीच्या रस्त्याने जायचं नसतं किंवा चुकीचा रस्ता निवडायचा नसतो म्हणून. मग आयुष्याच्या हा महत्त्वाचा निर्णयासाठी, म्हणजे विवाहासारख्या निर्णयासाठी कुंडली हा मार्गदर्शक नकाशा जर का तुमच्याकडे उपलब्ध आहे, तो आधी का पाहू नये, हा माझा त्या पालकांना किंवा त्या मुला मुलींना किंवा त्यांच्या नातेवाईकांना प्रश्न असतो. मी त्यांना प्रश्न विचारतो फक्त एक, की स्थळं बघण्याला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही कुंडली तपासली आहे का? विवाह योग कधी आहे? प्रयत्न कधी करायचे? कोणामार्फत संधी येईल, म्हणजे कोणामार्फत लग्न जुळून येईल, किंवा कोण स्थळ सुचवेल, कोण स्थळ जुळवेल, किंवा कोणती दिशा अनुकूल आहे जोडीदाराची, हे पाहिलंय का? तर मॅक्झिमम केसमध्ये आपल्याला असं आढळून येतं ना की नाही, ते तसं पाहिलेलं नाही, तेवढं सखोल पाहिलेलं नाही. मग मी त्यांना एकच प्रश्न सांगतो किंवा उत्तर देतो हसून, म्हणजे पत्ता न बघताच प्रवास सुरू केलाय आणि तुम्ही योग्य ठिकाणी कसे काय पोहोचणार? मग आता लक्षात ठेवा, इथं विचार करायला लावणारे 2-3 प्रश्न असतात. मुख्य म्हणजे कुणी असू देत, मुलगा असू देत, मुलगी असू देत, ते जोडीदार शोधताय का कल्पनेतला एखादा सुपर हिरो, सुपर हिरोईन शोधताय, ड्रीम गर्ल शोधताय? आणि आपण पत्रिकेत दोष शोधतो की स्वतःच्या निर्णयात, हा एक पुढचा प्रश्न असतो जो आपल्याला विचार करायला निश्चितपणे लावतो. आणि काही वेळेला असं लक्षात येतं, कधी कधी ग्रह अडवत नाही पण आपला अहंकार अडवतो. आता काही जण म्हणतात की अहंकार अडवतो हे सुद्धा ग्रहांनी निर्देशित होतं का? तर होतं. आपण त्याच्याविषयी पुढे बघूयातच. विवाह हा फक्त 2 कुंडल्यांचा, 2 व्यक्तींचा, 2 यांचा नसतो, तर 2 विचार, 2 संस्कार, 2 परिवार, 2 कुटुंब, 2 भिन्न संस्कृतीतल्या किंवा 2 भिन्न ह्याच्यात वाढलेल्या ज्या व्यक्ती असतात त्यांचा आहे. ज्योतिष आपल्याला दिशा दाखवतं पण चालायचं काम हे आपल्यालाच करावं लागतं. आता ही एक चेकलिस्ट बनवलेली आहे मी की आजची वास्तव परिस्थिती काय आहे,
त्याला जे आपण फिल्टर म्हणूयात, की उंची एवढीच हवी, मुलाला पगार एवढाच हवा, माझ्यापेक्षा जास्त हवा किंवा माझ्यापेक्षा कमी हवा किंवा माझ्यापेक्षा कमी आहे, शहर हेच हवं. आजकाल तो एक मोठा प्रॉब्लेम झालेला आहे. सगळ्यांना पुणे, मुंबई, नाशिक, बँगलोर असेच शहर हवेत. छोटे गाव, दुसरी इतर जिल्हा ठिकाणं किंवा तालुका प्लेस नकोय. त्यांना फक्त पुणे, मुंबई, ठाणे, नाशिक अशी शहरं हवीत. शिक्षण सुद्धा असंच हवं, हा एक क्रायटेरिया आहे, फिल्टर आलेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा जो आजकाल जास्त गेल्या 6 महिन्यात आढळलेला पॉईंट आहे, स्वभाव परफेक्ट हवा. म्हणजे ह्याचं एक उदाहरण सांगतो. एक मुलगी माझ्याकडे येते, बरेच वर्ष झाले कुंडली दाखवायला. एक मुलाचं कुंडली जुळत होती, सगळं सांगितलं होतं मॅच होतं परफेक्ट म्हणून. त्या मुलांनी फक्त ते काय म्हणतात ना, आधी गप्पा मारायला जातात ना, डिस्कशन करायला, तिथं कॉफीचं बिल पे केलं नाही त्या मुलांनी, म्हणून हे स्थळ नाकारलं. अशा प्रकारे जर का एंड करत असतील, रिलेशन फायनल करायचा आधीच, म्हणजे इतके फिल्टर लावायचे की ते फिल्टर लावता लावता शेवटी लिस्टमध्ये काहीच आणि कुणीच उरत नाही. आता मोबाईलवरती तुम्हाला एखादा मेसेज आलाय, सीन करून उत्तर न देण्याचा दोष नक्की कोणाचा आहे किंवा कोणत्या ग्रहाचा आहे का कशाचा आहे, हे सुद्धा आपल्याला कळलं पाहिजे, कळून घेता आलं पाहिजे. पुढे जा. मुख्य यात काय घोळ होतोय ना, की अवास्तव अपेक्षा आहेत आणि योग्य वेळ यांचा ताळमेळच घातला जात नाही. मुलगा म्हणतो परफेक्ट मॅच हवाय, मुलगी म्हणते परफेक्ट अंडरस्टँडिंग हवंय, आणि दोघं हे विचार करत असतात किंवा दोघं अडून राहिलेले असतात, तेव्हा वेळ शांत पुढे निघून जाते. मग ते वेळच काय म्हणते, तुम्ही दोघं ठरवा, मी पुढे निघते बाबा. विवाह योग म्हणजे मोबाईलचं नवीन व्हर्जन अपडेट करण्या इतकं सोपं नाही. हे एक तर मुळात ओळखलं आलं पाहिजे, कळलं पाहिजे, समजून सांगितलं पाहिजे. योग आला की तो ओळखणं, स्वीकारणं आणि योग्य वेळेला योग्य पद्धतीने योग्य तसा आणि योग्य तो सल्ला मसलत करून किंवा योग्य ते मार्गदर्शन घेऊन निर्णय घेणं ही तितकंच महत्त्वाचं असतं. आणि मला वाटतं ह्या शेवटच्या ओळीकडे कुणीच लक्ष देत नाही. योग आलेला असतो, स्थळ बघितलेलं असतं, स्थळाची पसंती आलेली असते, पण काही वेळेला नाहीतर ते जे जोडीदार असेल, म्हणजे मुलगा असेल तर मुलगी किंवा मुलगी असेल तर मुलगा, त्यांना ते रिप्लायच करत नाहीत किंवा फीडबॅक देत नाहीत किंवा काही कळवत नाहीत. म्हणजे थोडक्यात काय जो निर्णय आहे, हो नाही, गुड बॅड अगली, जो काही निर्णय असेल ना, तो योग्य वेळेला योग्य त्या पद्धतीने तो पोचवत नाहीत किंवा दिला घेतला जात नाही. पुढे जायचं अक्षय. आता यामध्ये काही मी केस स्टडी टाकलेले आहेत मुद्दाम, फक्त त्रोटक टाकलेले आहेत, जास्त डिटेलमध्ये घेतलेले नाही आहेत, कारण मला टायमिंगची लेंथ 1 तासाची ठेवायची होती. अपेक्षांचा अडसर हा सगळ्यात मोठा अडथळा दिसतोय. आता यामध्ये केस स्टडी 1-2 घेतलेले आहेत मी, त्यामध्ये अपेक्षांचा अडसर. कुंडलीमध्ये उत्तम विवाह योग असूनही एका मुलाने स्वतः 4 स्थळे नाकारली. त्याला फिल्टर काय लावला होता, ही उंचीला कमी आहे, ही जास्त शिकलेली आहे, हिचा पगारच माझ्यापेक्षा जास्त आहे, आणि योग सगळा जुळून आलाय, मुलगी पसंत आहे, मुलगा पसंत आहे, पगाराचं मॅचिंग झालं, उंचीचं मॅचिंग झालं, पण त्यांनी योग्य वेळात निर्णय न घेतल्यामुळे त्या मुलीच्या घरच्यांनी त्याचं स्थळ दुसरीकडे स्वीकारलं, म्हणजे त्या मुलीकरता दुसरं स्थळ स्वीकारलं. हे असे पण अपेक्षांचे अडसर येतात. किंवा आपण काय म्हणतो त्यांना, योग्य वेळेचा निर्णय. आता योग्य वेळेचा निर्णय म्हणजे एका मुलीच्या कुंडलीमध्ये विलंब दिसताच तिने अपेक्षा वास्तववादी केल्या आणि योग्य दशा सुरू होताच त्या मुलीचा 2 महिन्यात विवाह ठरलेला होता. आता इथे गंमत अशी येते ना, की अपेक्षा वास्तववादी कशा कराव्यात, काय कराव्यात, हे कुंडलीच्या आधारे पण सांगता येतं. एक दुसरं म्हणजे घरातली जी जाणती मंडळी आहे, जुनी जाणती मंडळी आहेत, अनुभवी मंडळी आहेत, त्यांचा सुद्धा मदत घेता येते. आणि तिसरा म्हणजे ग्राउंड रियालिटी स्वीकारायची असते. ग्राउंड रियालिटी बऱ्याचदा स्वीकारली जात नाही, नाहीतर पालकांकडून पण जात नाही आणि मुलामुलींकडून पण जात नाही. तर ग्राउंड रियालिटी स्वीकारणं, वास्तववादी राहणं, अपेक्षा काय करतोय आणि तशा अपेक्षाला पूर्ण होण्याकरता आपण आधी इलिजिबल आहोत का हे पाहणं. ह्या जे सगळे फॅक्टर्स आहेत, हे जे पूर्वीच्या काळी कसे घरातले वाडवडील समजून सांगायचे किंवा काही वेळेला मध्यस्थ समजून सांगायचे, तसं आत्ताच्या ह्यात काय होतंय का नाही ह्याबद्दल डाऊट आहे. आता पुढचा मुख्य प्रश्न येतो की विवाहाला उशीर का होतो. महादोष फक्त ग्रहांचा आहे की ग्रहांमुळे आहे, हा अहंकार आहे का स्वतःचा अहंकार आहे का दुसऱ्याचा अहंकार आहे. बऱ्याचदा जोडीदाराचा अहंकार सुद्धा आड येऊ शकतो. विवाह हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा आहे, पण कधी कधी काही कारणांमुळे, कारण एन नंबरची रिझन्स असतील, एन नंबरची कारणं असतील, त्याला विवाह जुळण्यास विलंब होतो, ज्यामुळे अनेक चिंता प्रश्न निर्माण होतात. म्हणजे काही वेळेला थोरल्या बहिणीचं लग्न होत नाही म्हणून धाकटे 2-3 भाऊ सलग असतात, एक दुसरा भाऊ असतो, त्यांच्याकरता स्थळाचा विचारच केला जात नाही कारण थोरल्या मुलीचं लग्न होत नाही म्हणून,
किंवा वैसा वर्षा पण होतं उलट. त्याने वेगवेगळे प्रश्न पण निर्माण होतात आणि आपण आता त्या प्रश्नांची जाणीव आता सगळ्यांनाच व्हायला लागली. ज्योतिषशास्त्रानुसार कुंडलीतील काही विशिष्ट योग आणि ग्रहांची स्थिती आणि मानसिक कारणं असतात ती त्याला कारणीभूत ठरू शकतात किंवा कारणीभूत ठरतात. ग्रह संधी देतात, म्हणजे जसं आपण म्हणतो ज्योतिषशास्त्रामध्ये की सप्तमेशाचं गोचर किंवा लग्नेश आणि सप्तमेशाचा योग वगैरे हे बघतोच. त्याबरोबर राहू, केतू, शनी या ग्रहांचे, पापग्रहांचे दोष हे सगळं आपण तपासतो. परंतु ज्याबरोबर स्वतःचे अहंकार, स्वतःवरचे काय म्हणतो ना बेसिक फंडामेंटल्स ते आपण करतो, ते बघतो का, ते करेक्ट करतो का, हे गोष्टी पण आहेत. आणि मीच बरोबर हा ग्रह जो असतो ना सर्वांचाच, तो सगळ्यात जास्त बलवान असतो या कुंडलीतील 9 ग्रहांच्या वरती, अप अँड अबव म्हणतात तसं. आता कुंडलीतील ग्रहांचे योग आहेत, लग्न दाखवत आहेत, सगळं दाखवत आहेत. म्हणजे त्याला आपण काय म्हणू शकतो की ताटातलं जेवण आहे, ताट वाढून ठेवलंय पण तू जर काय जेवतच नसशील हात घास उचलून, तर तुझ्या पोटात कसं जाणार ना ते. किंवा जीपीएसचं मार्गदर्शनचं मी उदाहरण दिलं की आपण आजकाल गाडी चालवायला बसायला लागलोय तर ते जीपीएस चालू करतो लगेचच कुठं अननोन ठिकाणी जायचं असेल तर, आणि ते जीपीएसचं मार्गदर्शन घेऊन आपण त्या अननोन ठिकाणी जातो. मी हा अननोन शब्द मुद्दाम वापरलाय. तसंच ज्योतिष हे आयुष्याचं जीपीएस आहे. तुम्ही त्याचा जर का प्रॉपरली वापर केलात, यूज केलात ना, तर तो तुम्हाला अननोन ठिकाण, अननोन माणसाच्या बद्दल सुद्धा योग्य त्या प्रकारे गाईड करू शकतो. तो कुठं वळायचंय, कसं वळायचंय, काय वळायचं हे तो जीपीएस सांगतो. तसाच ज्योतिषशास्त्र हे जीपीएस सुद्धा तुम्हाला सांगू शकतं. आता विलंबाची मुख्य जी कारणं आहेत मी शोधून काढलेली किंवा आतापर्यंत आढळून आलेली, एक तर सप्तम भाव असतो दूषित, सप्तमेश, शुक्र गुरुचं बळ कमी असणं, शनीचा प्रभाव, राहू केतूंची स्थिती, त्यानंतर एक तर गाजलेला दोषच आहे मंगल दोष किंवा मांगलिक दोष. त्याचबरोबर पुढं मी लिहिलेलं नाही पण कंसातला दोष आहे, एकनाथ दोष पण येतो. द्वितीय भाव आणि लाभ भाव, दशा, गोचर आणि नवमांश, ज्याला D9 म्हणतात ते, हे 10 मूळ विलंबाची कारणं ज्योतिषशास्त्रीय अनुषंगाने मी शोधून काढलेली आहेत. यामध्ये अमेंडमेंटला पॉसिबिलिटी आहे. अजून काही कारणं जर का मिळाली तर ती पण वेळोवेळी शेअर केली जातील किंवा तुमच्या आढळण्यात तुम्ही काय आढळले असतील तर ती पण यामध्ये ऍड करता येतील. पुढची घ्या शीट. आता शनीचा मुख्य ग्रह जे आहेत आपले ते आणि विलंबाचं स्वरूप. शनी असेल तर विलंबाचं मूळ स्वरूप म्हणजे काय की परिपक्वतेनंतर विवाह, घाई न करणं किंवा विलंब करणं किंवा धीराने काम करणं हे होतं. मग त्यावेळेला आपण त्यांना काही शास्त्रीय आणि व्यावहारिक उपाय सुचवतो. केतू, राहू केतू एक प्रकार संबंध, अवास्तव अपेक्षा, जुळत आलेलं स्थळ तुटणं किंवा ते संबंधच त्यांनी नकार देणं किंवा परत फीडबॅक न देणं, रिप्लाय न देणं. त्यानंतर मंगळ आणि रवी असतील तर स्वभावातील आक्रमकता, अहंकार आणि वाद. त्यानंतर शुक्र गुरु असतील तर विवाहकारक हे मुख्य ग्रह आहेत, त्यांची दुर्बलता किंवा निश्चितता जर का असेल तर ती सुद्धा विवाह विलंबाला एक प्रकारे कारणीभूत ठरू शकते. आता मी हे 4-5 ग्रह का घेतलेले आहेत त्याच्याविषयी पुढे उलगडा होईल. बघूयात पुढे दादा. आता विवाह विलंबातील काही घटकांचे प्रमाण मी अंदाजे काढलेलं आहे. माझ्याकडे जो डाटा आहे त्याच्या आधारे काढलेला आहे. सरसकट हे लागू होत नाहीये. अवास्तव अपेक्षा आणि निर्णय क्षमता ते 35%, 34-35% आसपास येते. ग्रहांची वेळ म्हणजे दिशा आणि गोचर हे 24% येतात. कौटुंबिक आणि सामाजिक परिस्थिती 20% येते. आणि सुसंवाद आणि तडजोडीचा अभाव हा एक 20%च्या आसपास जातो. हे मी अंदाजे काढलेल्या आतापर्यंत ज्या काही कुंडल्या मी विवाह विलंबाच्या त्याच्यावरती मी स्टडी केला होता. मध्ये मी कॉल पण केला होता सोशल मीडियामध्ये की विवाह विलंब करता मी बघतोय, तर त्यात जो आलता तर त्या स्टडीचा हा फीडबॅक आहे. पुढची घ्या. आता आणखीन एक फॅक्टर येतो गुणमिलन आणि प्रत्यक्ष स्वभाव. आता सगळ्यांनी कायम गुणमिलन हे एक आपण काय म्हणतो त्याला तुमच्या करताचा तो एक दिशादर्शक म्हणू शकतो आपण. गुणमिलन हे सगळ्यात महत्वाचंच आहे असं नाहीये, पण नाकारण्यासारखं देखील नाहीये. गुणमिलन महत्वाचं आहेच आहे, परंतु तेच सर्व काही आहे हे जे धरून लोक वागतात ना, तिथं बऱ्याचदा फसगत होते जातकांची, विवाहित मुलामुलींची किंवा ज्यांनी कुंडली मिलन करण्याकरता दिलेली त्यांची. कुंडली मिलन हा एक प्रारंभिक निकष आहे की बाबा 36 पैकी किती गुण जुळले शुभ मानलं जातं किंवा पुढे जाण्याकरता हरकत आहे की नाही हे, किंवा तो एक जॉयस्टिक नाहीये किंवा ते त्याच्याकरता पॅरामीटर नाहीये की हे यशस्वी विवाहिक जीवन असेल याची ती हमी कुठेही मिळत नाही आपल्याला. बट हॅव्हिंग सेड दॅट आपण असं म्हणू शकतो ना की कुंडली मिलन बघून आपण एक
मोठा मोठा तौर पे एक जनरलाइज स्टेटमेंट करून पुढे जायचं की नाही जायचं, पुढे आघाडी घ्यायची का नाही घ्यायची हे ठरवू शकतो. कुंडली गुणनमिलनमध्ये जर का कुंडली सोबत स्वभावाचा जरी तपास केला आपण, म्हणजे उदाहरणार्थ सूर्य आणि चंद्र आहे, तर आत्मा आणि मन यांचं मिलन आहे. मी बऱ्याचदा कुंडली मिलन करताना सूर्य चंद्राला पण महत्व देतो मुला मुलीच्या, कारण सूर्य हा आत्मा आहे आणि चंद्र हा मन आहे. तर ते त्याच्या आधारे आपण त्यांची मॅच मेकिंग म्हणू शकतो आपण, ग्रहांच्या आधारे ती कितपत होते याच्याविषयी आपण. गुणमिलन तर महत्वाचे आहेच आहे, आय रिपीट, परंतु तिथे जर का त्याचबरोबर हे शुक्र आणि मंगळ याचा योग किंवा रवी आणि चंद्र किंवा गुरु यांचे योग जर का, ग्रहांचे स्वभाव, ग्रहांची कारकत्व यांचा जर का घेतला, तर मग परस्पर समज, संवाद, तडजोड, एकमेकांना कॉम्प्रोमाइज करणं किंवा एकमेकांना समजून घेणं ह्याची वृत्ती कितपत आहे, सक्षम आहे किंवा चांगली आहे किंवा पॉवरफुल आहे हे आपल्याला कळू शकतं. सगळ्यात महत्वाचं म्हणजे संसारासाठी फक्त गुणधर्म नाही तर गुण नाही तर गुणधर्मही महत्वाचे असतात. हा एक मेसेज आपल्याला कुंडली मिलन करताना सुद्धा देता आला पाहिजे, जो आपण आपल्या अभ्यासाद्वारे देऊ शकतो की देता येऊ शकतो. कुंडलीतील योग, योग्य वेळ, स्वभाव, संस्कार आणि परस्पर आदर यांचा एकत्रित विचार केल्यास विवाह हा अधिक यशस्वी होतो. एवढं करून सुद्धा बऱ्याचदा आपल्याला जे फीडबॅक मिळतात ते काही वेळेला सरप्रायझिंग असतात, त्याचा पुढे उल्लेख आहे. आता सगळ्यात महत्वाचं, काही वेळेला ते सांगतात की काही उपाय सुचवा. तर उपाय म्हणजे काही जादूची कांडी नाही आहे. उपाय म्हणजे मी कंपॅरिझन करतो, टू व्हीलर चालवतो आपण तेव्हा एक प्रकारे आपण हेल्मेट घालतो किंवा फोर व्हीलर चालवतो तेव्हा सीट बेल्ट घालतो. ते म्हणजे काय असतं ना, एक तुमचं मनोबल वाढवण्याकरता किंवा सिक्युरिटी फील व्हावं म्हणून केलेला असतो उपाय. उपायांनी काय होतं, तुमचं ग्रहबल वाढतं, मन स्थिर होतं आणि योग्य निर्णय घेण्याची क्षमता निर्माण केली जाते उपायांनी. उपायांनी काही बदल कुणाच्याही कुंडलीमध्ये होत नाही, तो तुमच्या पर्सनॅलिटीमध्ये, विचार करण्याच्या प्रवृत्तीमध्ये, विचारांमध्ये होऊ शकतो. फक्त मंगळ दोषामुळेच लग्न अडते का, तर तसं कधीच होत नाही आणि होणार पण नाही आणि होऊ पण नाही. त्याकरता संपूर्ण कुंडलीचा अभ्यास अत्यावश्यक आहे. फक्त मंगळ दोषावरती निष्कर्ष काढणं आणि स्थळ नाकारणं हे पूर्णपणे अयोग्य आहे. आता याच्याविषयी बरेच मतमतांतर असू शकतात, परंतु माझा आता इतक्या वर्षाच्या अनुभवानंतर, अभ्यासानंतर, म्हणजे काही मांगलिक कुंडली, मांगलिक असलेले, नॉन मांगलिक असलेला मुलगा किंवा मुलगी याचं मांगलिक मुलाशी लग्न झाले, त्यांचे संसार गेले 10-12 वर्ष झालं बघतोय. इनफॅक्ट त्यांच्या अपत्याची, त्याच्या संततीची कुंडली पण माझ्याकडेच अभ्यासाकरता आलेली आहे नंतर. विवाह योग म्हणजे आहे म्हणजे लग्न नक्की होणार. योग म्हणजे फक्त शक्यता दर्शवते. त्या शक्यतेला किंवा कुंडली मिलनामध्ये जी शक्यता दिसलेली आहे आपल्याला, विवाह योग गुण जुळून आले त्याला, त्या शक्यतेला योग्य वेळ, निर्णय, प्रयत्न, निर्णयांची साथ मिळणं हे का तितकंच आवश्यक आहे. आता इथे सगळ्यात महत्वाचा पार्ट येतो आपला ज्योतिषांचा. ज्योतिष, मी मगाशी म्हणालो तसं की काही वेळेला ग्रह सुद्धा तुमचा अहंकार वाढवतात, ग्रह सुद्धा तुम्हाला कन्फ्यूज करतात, ग्रह विलंबाला कारणीभूत होतात, खास करून शनीसारखा ग्रह. काही वेळेला गुरु आणि शुक्र हे जे विवाहाचे कारक आहेत पुरुष आणि स्त्रीमध्ये, ते सुद्धा विलंबाला कारक होतात. राहू केतू तर आहेतच गाजलेले ते. म्हणजे थोडक्यात काय आहे ना, तो ज्योतिष तुम्हाला दिशा दाखवते की बाबा शनी आहे, विलंबाचा कारक आहे. मग ते कितपत विलंब आहे तो जर का समजून आला तुम्हाला, तर त्यानुसार तुम्ही पाऊल टाकू शकता की बाबा आता गुरुजींनी, ज्योतिषांनी सांगितलंय की आता 6 महिने योग नाही आहे तुम्हाला लग्नाचा, तर ते 6 महिने उगीच स्थळ पाहत किंवा नंबर ऑफ काउंट्स वाढवत बसण्यात काय अर्थ नाही आहे. कारण त्यातनं 2 गोष्टी घडतात. एक तर तुमच्याकडे फक्त नंबर ऑफ काउंट्स वाढतात आणि विवाहाचे योग नाही आहेत हे जेव्हा कळलंय तुम्हाला, ज्योतिषांनी सांगितलं, हां अर्थात ते ज्योतिषांनी कन्फर्म केल्यानंतरच तुम्ही तसा कॉल घेऊ शकता, परंतु जेव्हा ज्योतिषांनी सांगितलंय की आता तुमच्या कुंडलीमध्ये विवाहाचे योग नाही आहे, तर त्या काळामध्ये तुम्ही थोडंसं धीराने, थोडंसं काय म्हणू आपण त्याला ना, सॉर्ट आउट करून किंवा थोडंसं फिल्टर लावून, म्हणजे स्थळ पाहणं किंवा स्थळाविषयीचं गाठीबिठी घेणं, या गोष्टी करून थेट मुलगा मुलगी दाखवायचा कार्यक्रम न करता, फक्त काउंट न वाढवता, जेव्हा तुम्हाला सांगितलंय की मी आता, माझ्याकडे अनुभव असा आहे ना की काही वेळेला दशा पालटते किंवा गोचर अनुकूल होतंय, त्यावेळेला आपण त्यांना सांगतो की तुम्हाला जानेवारी नंतर योग आहे, डिसेंबर नंतर योग आहेत, तुळशी विवाहानंतर योग आहेत किंवा पुढच्या वर्षी मे महिन्यात योग आहेत. मग त्यावेळेला दे कॅन टेक अ कॉल किंवा फेब्रुवारी मार्च पासून स्थळ बघायला सुरुवात करायची आणि मे मध्ये वगैरे लग्नाचे योग सांगितलेत गुरुजींनी, तर त्यावेळेला चान्स घ्यायचा.
पण ते जर का आत्ता ऑगस्ट 26 पासूनच जर का ते बघायला लागले, तर पुढचे 6-8 महिने फक्त त्यांचं स्थळ बघण्याचाच कार्यक्रम होणार आहे, पण ते प्रकरण पुढे सरकणार नाहीये. तर हे असे निर्णय जे आहेत ना, ते माणसाला घ्यायचे असतात. हे ज्योतिष तुम्हाला दाखवू शकतं की विवाह योग केव्हा आहेत की नाही, विवाहाचा संभाव्य कालावधी केव्हा आहे, किंवा कोणत्या दिशेने आणि कोणामार्फत. म्हणजे कोणामार्फत म्हणजे आपल्याला कुंडलीतून सप्तमेशाच्या आधारे आपण सांगू शकतो किंवा तुमचा विवाह कुणामार्फत जुळणार आहे. जेव्हा सप्तमेश षष्ठात बसलेला असतो तेव्हा आपण म्हणू शकतो की मातुल घराण्यातील व्यक्तींच्या मार्फत विवाह जुळेल, किंवा कामाच्या ठिकाणी ओळख होईल, किंवा दशमामध्ये असेल तर तिथं सुद्धा कर्मस्थानानुसार किंवा वडिलांमुळे स्थळ होईल फिक्स, किंवा चतुर्थ स्थानात तर ते माता पुढाकार घेईल किंवा माता एखादं स्थळ फायनल करेल. हे असे आपण काही इंडिकेशन त्यांना देऊ शकतो. किंवा सप्तमेश आणि सप्तम स्थानातील ग्रह आणि सप्तम स्थान यातील कुठला बळकट योग आहे ते बघून ते दिशा आपण फायनल करू शकतो किंवा सांगू शकतो. आणि मी मगाशी म्हणालो तसं की विलंबाचे कारण कोणता ग्रह आहे, कोणती दशा आहे, कोणतं गोचर आहे, हे जर का कळलं आणि त्याच्या आधारे आपण जर का एक योग्य वेळ आपण म्हणू शकतो की योग्य वेळ, ती योग्य वेळ जर का आयडेंटिफाय केली आणि त्यानुसार कॉल जर का घेतला त्या पालकांनी, तर निश्चितपणे एक प्रकारे ज्योतिषांनी तुम्हाला GPS म्हणून मार्ग दाखवलाय, पण ती गाडी कशी चालवायची, काय चालवायची, तो ड्रायव्हरच्या हातातला, किंवा ते जे रिलेटिव्ह आहेत किंवा योग्य निर्णय घेणारे जी व्यक्ती आहेत त्या कुटुंबातील, ते त्यांचा तो निर्णय होऊ शकतो. परंतु निर्णय घेताना इथं मुळात अडंगा कुठे येतो, तर व्यक्तीचा स्वभाव, कुटुंबाची भूमिका, संवाद आणि तडजोड, आणि योग्य वेळेला होकार किंवा नकार, हे सगळ्यात मेन फॅक्टर होतात विवाह योग आणि निर्णयामध्ये. योग्य वेळी निर्णय, होकार किंवा नकार हे सगळे जे आहेत ना, ते कुंडली संधी दाखवते किंवा योग दाखवते, पण त्या संधीचे रूपांतर वास्तवात करण्यासाठी योग्य निर्णय किंवा निर्णय घेणं किंवा न घेणं हे आवश्यक असतं, ते घेतलं जात नाही. आता मी मगाशी म्हणालो तसं की विवाह कुणामार्फत जमेल हा सगळ्यात मोठा कळीचा मुद्दा असतो. म्हणजे बरेच जण फक्त सोशल मीडियामध्ये ते काय मेट्रोमोनियल साईटवरती टाकतात मुला मुलीची माहिती, वधूवरांची. ती ठीक आहे, टाकली पाहिजे. तुमच्या स्थळाविषयी तुमच्या नातेवाईकांना किंवा जे कुठं स्थळ अपेक्षित आहे तुम्हाला, त्यांनी बघावं याकरता मी तर त्याला सरळ सोपा शब्द वापरतो, बोंबाबोंब होणं गरजेचं आहे. तुमचं स्थळ आहे त्याची माहिती वधूवरच्या ते जे काही वर्तुळ आहे त्याच्यामध्ये येणं गरजेचं आहे. परंतु तुम्ही जर का त्याला आणखीन ॲडिशनल एक सप्तमेशावरून जर का अंदाज घेऊ शकलात की कोणामार्फत लग्न ठरेल किंवा कोण इन्फ्लुएन्सर ठरेल लग्न ठरवायला किंवा विवाह ठरवायला पुढाकार घेऊ शकेल, तर ते सप्तमेशाच्या भावस्थानानुसार आपल्याला संभाव्य संकेत मिळतात. असंच होईल असं कुणी म्हणत नाही, पण एक संभाव्यता आहे ती, की पारंपरिक फल ज्योतिषामध्ये असा एक अभ्यास केला जातो, एक शिकवलं जातं आम्हाला की सप्तमेश ज्या भावात स्थित आहे तुमच्या कुंडलीमध्ये, त्या भावाशी संबंधित व्यक्ती किंवा नातेवाईक विवाह ठरविण्यात किंवा ओळख करून देण्यात किंवा मध्यस्थी करण्यात महत्वाची भूमिका बजावू शकतात. अर्थात मी पुन्हा परत सांगतो, हा निर्णय अंतिम नाहीये, ह्यांनी फायनल होईलच असं होत नाही. त्याला आणखीन कुंडलीतले बाकीचे बरेचसे फॅक्टर कारणीभूत आहेत, पण त्यातला प्रॉमिनंट किंवा मुख्य प्रभाव टाकणारा रोल असा आहे तो सप्तम भाव, सप्तमे, शुक्र, ताराकारक, उपपद लग्न, नवमांश, दशागोचर यांची सुद्धा मदत घेऊन आपल्याला पुष्टी करता येते, करावी लागते, करावी, असा एक सिद्धांत आहे कुंडली ज्योतिषशास्त्रातला. पुढचा घ्या. आता ह्या अभ्यास जो आहे आमचा सप्तमेशाचा, अभ्यासाची भूमिका काय, तर हा एक पारंपरिक ज्योतिष मधला, फल ज्योतिष मधला एक खास आपण म्हणतो विषय किंवा चॅप्टरच आहे, की जोडीदार कसा असेल, कुठला असेल, कुणामार्फत येईल, तर ते त्याच्याविषयी पूर्णपणे चॅप्टरच विषय आहे. स्वतंत्र नियम म्हणून याची एक पुष्टी करण्याकरता, म्हणून आपण कन्फर्म करण्याकरता हा स्वतंत्र नियम म्हणून वापरावा असं काही नाही आहे. एक ॲडिशनल टूल म्हणूयात आपण, विवाह फायनल करतोय किंवा स्थळ बघतोय तर त्याकरता. त्याबरोबर तुम्ही त्यामध्ये मी मगाशी म्हणालो तसं सप्तम भाव, सप्तमे, शुक्र, नवमांश, दशा, गोचर यांचा एकत्रित विचार करून त्याचा फलादेश घेऊन मग तुम्ही विवाह ठरवण्याकरता पुढाकार घेऊ शकता. आता मी इथे उदाहरण म्हणून 1 ते 12 भावात सप्तमेश असताना विवाह ठरवण्यात कोण पुढाकार घेऊ शकेल याच्याविषयी थोडक्यात गोषवारा घेतलेल्या माहिती दिलेली आहे. सप्तमेश जर का लग्नात प्रथम स्थानात असेल तर स्वतःच्या प्रयत्नातून विवाह,
स्वतःची निवड, मित्र परिवार किंवा स्वतः विवाह ठरवण्यामध्ये पुढाकार घेणे, विवाहाची बोलणी स्वतः किंवा आई वडिलांसमोर किंवा जे कोणी घरामध्ये ज्येष्ठ व्यक्ती असतील, मग काही जणांच्यात मोठे चुलते असतात, काही जणांच्यात आजोबा जे असतात, काही जणांच्या मध्ये वडील असतात, काही जणांच्या घरामध्ये आई असते, मोठी व्यक्ती, तर त्यांच्यासमोर तो प्रस्ताव सांगणे किंवा मला ते लग्नाला गेलतो तिथं ती मुलगी आवडलेली बघा विचारून कोणाची आहे काय ती वगैरे वगैरे. तर हा सप्तमेश लग्नात असेल तर असा हा प्रकार होतो, झालेला आढळलेला आहे. सप्तमेश द्वितीय स्थानात आहे, तर द्वितीय स्थान हे आपल्या खानदानाचं कुळाचं स्थान आहे. तर त्या कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्ती, खानदानातील कुळातील ज्येष्ठ व्यक्ती, वडील, काका किंवा आत्या, मोठे चुलते, आजोबा, हे जवळचे नातेवाईक किंवा कुटुंबाशी संबंधित ओळखीच्या व्यक्तींमुळे विवाह जुळतो. सप्तमेश तृतीय भावात आहे, तर भाऊ बहीण जे तृतीय स्थानाचे कारकत्व आहेत ते भाऊ बहीण, चुलत भावंडे, मित्र किंवा शेजारी, मित्र म्हणजे क्लोज फ्रेंड सर्कल म्हणतो ना आपण, ते शेजारी किंवा तृतीय स्थान हे कम्युनिकेशनचं आहे, त्यामुळे सोशल मीडिया, पत्रव्यवहार आणि तृतीय स्थान हे छोट्या प्रवासाचं कारक आहे, त्यामुळे छोट्या प्रवासातनं होणाऱ्या ओळखी ते सुद्धा कारणीभूत ठरतं जर सप्तमेश तृतीय भावात असेल तर. पुढची स्लाइड. आता चतुर्थ ते षष्ठ स्थान जर का घेतलं तर सप्तमेश जर का चतुर्थ भावात असेल, चतुर्थ स्थानात असेल, तर मी मगाशी म्हणालो तसं की आई, मावशी, मामा, मातृकुळ. आता इथे एक कन्सेंट आहे की मामा आणि मातृकुळ षष्ठ भावातनं पण बघितलं जातं, परंतु ते चतुर्थ स्थानातून का, तर जे मुलगा किंवा मुलगी मामाच्याकडे पूर्वीच्या काळी वास्तव्याला असायचे तर त्यांच्या बाबतीत हा नियम लागू होतोय. त्यानंतर शेजारी, कौटुंबिक परिचय, आईच्या ओळखीतले किंवा आईच्या माहितीतले, आईच्या माहेरकडची मंडळी अशी असतील, किंवा गडातील वडीलधारे ज्याला म्हणतो ना आपण, वडील, काका, आजोबा सोडून, म्हणजे आत्याचे मिस्टर किंवा मावशीचे मिस्टर किंवा आपण काय म्हणू त्याला ना की क्लोज ब्लड रिलेटिव्ह ज्याला म्हणतात, तशा स्वरूपाची व्यक्ती यामध्ये कारणीभूत किंवा पुढाकार घेतात. सप्तमेश पंचम भावात, तर एक सिद्धांत पंचम भावात आहे सप्तमेश म्हणजे प्रेमविवाह. आता इथं बाकीचे फॅक्टर पण अप्लाय करायचे, तर एकच नियम नाही लावायचा, पण प्रेम संबंधातून विवाह, शिक्षण स्थळी गाठभेट होणं किंवा गुरु शिक्षक यांच्या मार्फत विवाह जुळणं, किंवा आपण काय म्हणतो त्याला लहान मुलांच्या मार्फत विवाह किंवा सांस्कृतिक कार्यक्रमातून ओळख होऊन विवाह जुळणं, या गोष्टी घडू शकतात. सप्तमेश षष्ठ भावात आहे, तर मी मगाशी म्हणत होतो सप्तमेश षष्ठ भावात आहे, तर इथे मामा, मावशी, मातुल घराण्यातील व्यक्ती, म्हणजे मग ते चुलत मामा असतील, चुलत मावशी असतील, आजोबा, आजी असतील, किंवा नोकरीतील आपले सहकारी, नोकरीतील व्यक्ती कामाच्या ठिकाणी एकत्र आहेत असे, म्हणजे आपण जे षष्ठ स्थान आहे डेली रुटीनचं, आपण जी सर्व्हिस देतो त्याचं स्थान आहे. तर डेली रुटीनमध्ये म्हणजे आपण ज्या डेली ऑफिसला जातो तिथली एखादी व्यक्ती, किंवा षष्ठ स्थान एक सेवा क्षेत्र आहे, त्यामुळे सेवा क्षेत्र, दवाखाना, न्यायालय किंवा दैनंदिन कामाच्या ठिकाणी ओळखी होणं, या प्रकारे देखील ते विवाह जुळू शकतो. पुढची स्लाइड. सप्तमेश सप्तमात आहे, तर हा थेट विवाह योग आहे. म्हणजे माझ्याकडे काही केसेस अशा बघितल्यात की मुलांनी मुलाला किंवा मुलांनी मुलीला डायरेक्टली थेट प्रपोज केलेलं आहे, ते सुद्धा अरेंज मॅरेज करता, नॉट ओन्ली फॉर लव्ह मॅरेज, परंतु अरेंज मॅरेज करता सुद्धा थेट विवाह योग. त्याचबरोबर सप्तम स्थानाच्या कारकत्वानुसार विवाह मंडळ, मध्यस्थ आणि वधूवर सूचक जे असतात ना त्यांच्या मार्फत, किंवा जोडीदार स्वतः किंवा त्यांचे कुटुंब पुढाकार घेते. आता इथे हीच असं आहे की जोडीदार स्वतः कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींना सांगतो की मला त्या जो मुलगा किंवा मुलगी जो कोणी असेल अपोजिट जेंडरचा त्याच्यावर विवाह करायचा आहे. त्यामुळे त्या केसमध्ये त्या जोडीदाराच्या किंवा त्या मुलामुलीच्या सांगण्यावरून त्याचे कुटुंबीय पुढाकार घेतात लागतात. तसा तो सप्तमेश सप्तमात आहे. सप्तमेश अष्टमात, तर सासरच्या नातेवाईकांचा सहभाग, अचानक घडलेली ओळख किंवा गुप्त आणि अनपेक्षित माध्यमातून विवाह. आता इथं गुप्त आणि अनपेक्षित माध्यम म्हणजे तुम्ही कुठंतरी जाता, जे विवाह इच्छुक तरुण तरुणी आहेत ते, आणि तिथं कुठंतरी ते कुणाच तरी नजरेस पडतात किंवा प्रपोज केलं जातं आणि तिथं लग्न ठरतं. किंवा आणखीन एक मला आढळलेला योग असा आहे की जेव्हा सप्तमेश अष्टमात असतो तेव्हा त्या दोघाही वधू वरांच्या कॉमन नातेवाईक असलेला व्यक्ती, मग स्त्री असेल किंवा पुरुष असेल, ती पण विवाह ठरवायला कारणीभूत ठरते. सप्तमेश नवम भावात आहे, वडील, आजोबा, गुरु, धर्मगुरू, कुलगुरू. जर का तुम्ही तीर्थयात्रा, दूरचे प्रवास करत असाल किंवा कुठल्या धार्मिक कार्यक्रमात सहभागी होत असाल तर तिथं सुद्धा विवाह जुळून येण्याचे योग असतात.
किंवा भाग्ययोगाने किंवा दूरच्या नातेवाईकांच्या मार्फत किंवा दूरच्या प्रवासामध्ये सुद्धा विवाह जुळलेले आपण पाहिलेले आहेत. सप्तमी दशम भावात म्हणजे आपले वडिलांचं स्थान आहे, दशम स्थान आहे वडिलांचं, त्यामुळं वडील किंवा ऑफिसमधले जे आपले वरिष्ठ अधिकारी जे असतात ना, बॉस वगैरे म्हणूयात ते, किंवा नोकरी व्यवसाय आणि कार्यालयातील ओळख. आता इथं कसं होतं म्हणजे बरेच हे गव्हर्नमेंट ऑफिसेस किंवा हे जे आजकालचे IT पार्क वगैरे झाले तर मुलगा एका फ्लोअरला असतो, मुलगी एका फ्लोअरला असते. तर ते सुद्धा सप्तमेश दशम स्थानामध्ये असेल तर ते पण कारणीभूत ठरू शकतं. किंवा समाजातील ज्या प्रतिष्ठित व्यक्ती आहेत त्यांच्या शिफारशीने सुद्धा विवाह पार पडतो, होतो, ठरतो. सप्तमेश लाभ भावामध्ये आहे तर मोठा भाऊ, मोठी बहीण, मित्रमंडळी, सामाजिक संस्था, तुमचं जे सोशल नेटवर्क आहे ते नेटवर्क म्हणजे प्रत्यक्ष भेटणारे व्यक्ती, सोशल मीडिया नाही. सोशल नेटवर्क म्हणजे तुम्ही ज्या मित्रमंडळीमध्ये वावरता किंवा ज्या कुठल्या का संस्थेच्या अंडर काम करता ते, किंवा ओळखी वाढल्यामुळे सुद्धा विवाह ठरतो. सप्तमेश व्यय स्थानामध्ये आहे तर परदेश, दूरचे ठिकाण, परदेशी स्थायिक वास्तव्य असणं किंवा परदेशातील नातेवाईक किंवा आध्यात्मिक संस्था, आश्रम आणि मी म्हणालो तसं मागाशी की दूरचे संपर्कातून विवाह जुळून येण्याचे योग असतात. आता जेव्हा विवाह ठरवत नाही म्हणून येतात, विचारतात, तेव्हा मी सगळ्यात पहिल्यांदा हेच बघतो आणि त्यांना विचारतो तुम्ही ह्यांच्या मार्फत प्रयत्न केलाय का? तर 99% वेळेला त्याचं उत्तर नाही म्हणून आलेलं असतं. कारण आता जर का व्यय स्थानामध्ये आणखीन एक कारकत्व आहे, वडिलांचे जवळचे नातेवाईक म्हणजे आपली आत्या आणि काका जे वडिलांचे जवळचे नातेवाईक मध्ये मोडतात ते. आता ज्या मुलाच्या किंवा मुलीच्या कुंडलीमध्ये व्यय स्थान दूषित असेल तर बऱ्याचदा त्यांचं घरातल्या जे खानदानातल्या कुळातले वडील आत्या वगैरे असतात, वडिलांचे भाऊ बहीण जे असतात ना, वडील आत्या काका यांचं पटत नसतं. त्यामुळे ही मुलं मुली सुद्धा त्यांच्याशी बोलत नसतात किंवा त्यांचे संबंध नसतात, तुटलेले असतात संबंध. आणि तीच व्यक्ती नेमकी यांच्या विवाहामध्ये इन्फ्लुएन्शियल ठरणार असते, पुढाकार घेणार असते, पण ते बोलत नाही. त्यामुळे त्या विवाहाला उशीर होतो. मग मी त्या केसमध्ये त्यांना सांगतो की तुमचं काय संबंध कसे ते मला माहिती नाहीये, परंतु तुमच्या कुंडलीमध्ये अशा अशा टाईपचे योग दिसत आहेत. मग ते वेळ दूरच्या नातेवाईकांकडून किंवा परदेशी वास्तव्य यातून तुमचा विवाह जमणार आहे, जुळणार आहे, किंवा वडिलांचे जवळचे रक्ताचे नातेवाईक म्हणजे काका आत्या यांच्या मार्फत विवाह जुळणार आहे. तर जर का तुम्ही विवाहाबद्दल चिंतित असाल तर त्यांच्याबरोबर कसं जुळून घ्यायचं ते बघा आणि त्यांना कसं मध्यस्थ घालायचंय त्या आधारे तुम्ही हे विवाह ठरवू शकतो किंवा ठरेल. आणि खरोखर टचवूड त्याची प्रचिती आलेली आहे. सोलापूरचं एक स्थळ आलं होतं माझ्याकडे, त्यांना मी सांगितलं तर त्यांनी ते करून पाहिलं आणि त्यांना ते सक्सेस झालेलं आहे. आता याच्यामध्ये आणखीन महत्वाच्या बाबी कुठल्या ऍड करता येतील ते सप्तमेशाचा नक्षत्र स्वामी, सप्तम भावावरील दृष्टी, शुक्र आणि गुरु यांची परिस्थिती स्थिती कुंडलीतील, उपपद लग्न, नवमांश लग्न, नवमांश कुंडली आणि अर्थातच दशा आणि गोचर ह्या सुद्धा महत्वाच्या बाबी त्या अभ्यासाला पूरक म्हणून आपण अशा वापरू शकतो. पुढची स्लाइड येता. आता याचे मी काही निष्कर्ष काढलेले आहेत. हा नियम सर्वसाधारणपणे अंतिम निर्णय म्हणून वापरायचा नाही. एक टूल आहे किंवा एक आपण काय म्हणतो ना, एक साधन मिळालेले आपल्याला हे. त्यामुळं पुढील बाकीचे जे मगाशी सांगितले ते घटक सप्तम स्थानातील रास ग्रह नक्षत्र, त्या कुठल्या नक्षत्राची ग्रहाची दृष्टी आहे, कुठल्या नक्षत्र स्वामी कुठं आहे, तिथे येणारे ग्रह, त्यानंतर पुरुषाकरता शुक्र आणि स्त्रीकरता गुरु, त्यानंतर उपपद लग्न, हे सगळ्यांचा अभ्यास करून याच्या आधारे आपण एका कन्क्लुजनला येऊ शकतो किंवा यांच्या मार्फत किंवा असं प्रकारे लग्न जमू शकेल. पुढची स्लाइड या. आता जर विवाह योग असूनही विवाह होत नसेल तर घाबरायचं नसतं. पत्रिका तपासायची, त्याचबरोबर अपेक्षा, निर्णय, संवाद आणि स्वतःमध्ये बदल करण्याची तयारी तपासायची, ठेवायची. ग्रह आपलं भविष्य लिहित नाहीत, ते फक्त आपल्या शक्यतांचा नकाशा देतात. तो नकाशा वाचायचा, मॅप वाचायचा, गुगल मॅप वाचायचा आणि त्या नकाशाच्या आधारे, त्या गुगल मॅपच्या आधारे आपल्या प्रवासाची दिशा नक्की करायची. आणि निश्चितपणे इथे निर्णय यांनी घडतो हा आतापर्यंतचा माझा अनुभव आहे. केस स्टडी. आता ही एक केस स्टडी आहे, अशा बऱ्याच केस स्टडी आहेत पण त्यातले मी काही सिलेक्टेड घेतलेले आहेत. ही एक मुलगी स्त्री जातकाची कुंडली आहे. तारीख मुद्दामून दिलेली नाही बिकॉज आय डोंट वॉन्ट टू डिस्क्लोज हर, कारण ती सोशल मीडियामध्ये पण तेवढीच ऍक्टिव्ह आहे, तिचे सगळे कुटुंबीय त्यामुळे. पण तू जन्मवेळ 7:20 आहे सकाळची, साताऱ्यातला जन्म झालेला आहे. मकर लग्न आणि तुळा राशी आहे.
आणि ही 2021-22 पासून 2021-22 पासून ह्या मुलीची आई मामा हे माझ्या टचमध्ये होते आणि विवाह करता मार्गदर्शन करा, विवाह जुळण्याकरता म्हणून म्हणत होते. आणि विवाहामध्ये विलंब दर महिन्याला 2 महिन्याला त्या दोघांपैकी कोणतरी एक जण स्थळ दाखवायचं, कुंडली मिलन करून घ्यायचं. आणि मी त्यांना 2021-22 पासून सांगितलं होतं की विलंब आहे. आणि त्याला आणखीन बरेच फॅक्टर सांगितले होते की आता तुम्ही ही कुंडली जर का बघितली तर सप्तमेश जो आहे तो दशम स्थानात बसला आहे. चंद्र आहे सप्तमेश, चंद्र दशम स्थानात बसला, त्यामुळे कामाच्या ठिकाणीच होणार. वडिलांनी शिक्कामोर्तब केल्याखेरीज हे विवाह जुळणार नाही. आणि सगळ्यात महत्वाचा फॅक्टर सप्तमेश चंद्र आहे आणि लग्ने शनी लग्नात आहे. त्यांचं अंतर्दश जर का पाहिलं तर शनीपासून दशमात चंद्र आहे, सप्तमेश आहे. शनीची 7वी दृष्टी सप्तमावरती आहे. आणि हे सगळे जर का फॅक्टर लावले तर मी त्यांना सांगत होतो की भावी पती कामाच्या ठिकाणीच संबंधित असेल. त्याचबरोबर वडिलांनी शिक्कामोर्तब केल्याखेरीज अंतिम संमतीशिवाय विवाह निश्चित होणार नाही. पुढची स्लाइड घ्या दादा. स्क्रीन गेली होती. ओके, आली आली. मी त्यांना सांगितलं होतं 22-23 मध्ये 21-22 मध्ये की विवाहाला विलंब आहे. योग्य काळ 24-25 आहे तुमच्या विवाहाचा. आणि पती कामाच्या ठिकाणचा असेल आणि वडिलांचा निर्णायक सहभाग असेल. प्रत्यक्षात तसेच झाले. हा दशम स्थान आहे, दशम स्थानात आहे. मुलीचा बॉसच त्याच्याशी त्याचा विवाह झाला. तो अर्थात तो बॉस नंतर आला होता, आधी तिचा बॉस वेगळा होता. त्यानंतर वडिलांनी त्या मुलाच्या घरी प्रत्यक्ष जाऊन, म्हणजे हे उत्तर प्रदेश मधलं स्थळ आलं, म्हणजे मुलगा तो उत्तर प्रदेश मधला होता, झालेला आणि होणारा नवरा तो. त्यामुळे वडील उत्तर प्रदेशमध्ये त्या मुलाच्या घरी प्रत्यक्ष जाऊन आले, त्याचे सगळे डॉक्युमेंट चेक केले, सगळी माहिती चेक केली. आणि कागदपत्रांची, म्हणजे मी फक्त कागदपत्र हा मोघम शब्द वापरला, यामध्ये त्यांनी त्याचा सिबिल रिपोर्ट सहित सगळं चेक केलेलं आहे. पुण्यामध्ये फ्लॅट घेतलाय, त्या फ्लॅटचे डॉक्युमेंट चेक केलेत त्यांनी. आणि ते सगळं कन्फर्म केल्यानंतर वडिलांनी मगच त्यांनी त्या विवाहाला होकार दिलेला आहे. आणि त्या मुलीचा विवाह 16 नोव्हेंबर 2025 रोजी विवाह संपन्न झालेला आहे. त्याची तारीख जर का पाहिली आपण 26 नोव्हेंबर, तर जेव्हा बुध, रवी आणि मंगळ हा दशा कालावधी होता, तेव्हाच्या कालावधीमध्ये ते पार पडलेलं आहे. या पुढे. आता या केस स्टडीमध्ये ही फक्त एक सॅम्पल केस स्टडी घेतलेली आहे की पारंपरिक ज्योतिषशास्त्र आणि केपी ॲस्ट्रॉलॉजी, म्हणजे आपलं केपी मध्ये 2, 5, 7, 11 हे जे फंडे वापरतो आपण ते, तर त्यानुसार आपण एक अंदाज लावू शकतो की घटना केव्हा घडेल, जोडीदार कुठे भेटेल, कसा भेटेल, विवाह कोणाच्या पुढाकाराने निश्चित होईल. आणि मग याकरता आपण दशा, उपनक्षत्र, गोचर यांचे संयुक्त परिणाम घेतले. आणि पारंपरिक मधला जो फंडा आहे सप्तमेश कुठे आहे त्याचा एकत्रित अंदाज बांधून आपण त्यांना सांगितलं होतं. आणि तसं बऱ्यापैकी झालेलं आहे. ज्योतिषाचं सामर्थ्य जे आहे ना, ज्योतिषशास्त्राचं सामर्थ्य, ते योग्य वेळ, योग्य व्यक्ती आणि योग्य परिस्थिती ओळखण्यात आहे. ते फक्त तुम्हाला डिकोड करता आलं पाहिजे, आयडेंटिफाय करता आलं पाहिजे आणि तेवढा अभ्यास करून तुम्हाला तिथपर्यंत पोहोचता आलं पाहिजे. अक्षयजी पुढची स्क्रीन. आता दिशा शोधण्याचे शास्त्र आहे. ज्योतिषशास्त्र हे मुळातच दिशा शोधण्याचं GPS आहे. ज्योतिष म्हणजे नशिबाला दोष देण्याचे शास्त्र नाही, तर योग्य वेळ आणि योग्य निर्णय ओळखण्याचे शास्त्र आहे. दोष शोधण्यासाठी नव्हे, तर ते दोष शोधून त्याच्यावरती काय करता येऊ शकेल, रेमेडी म्हणा किंवा त्याचे उपाय म्हणा, किंवा शांत राहायचं आहे का त्या काळात, हे सगून दिशा शोधण्यासाठीचं शास्त्र किंवा दिशादर्शक, किंवा आपण ज्याला म्हणतो ना रोड सायन्स, ते रोड सायन्स किंवा GPS, गुगल मॅप, GPS वगैरे असं समजून आपण त्या कुंडलीकडे, कुंडली शास्त्राकडे जर का पाहिलं, तर आजचा जो कळीचा मुद्दा झालेला विवाह न जुळण्याचा, तो बऱ्यापैकी मार्गदर्शक म्हणून वापरता येऊ शकतो. हे माझं आजचं हे प्रेझेंटेशन होतं. विवाह विलंब, त्यातले विवाह योग, ते कशी मदत घ्यायची, काय घ्यायची, हे तुमच्या सर्वांचं पेशंटली लिसनिंग करता मी तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो. आय होप की मी आजचा जो विषय आहे तो पूर्णपणे तुमच्यापर्यंत पोहोचवलाय. त्यातले इफ, बट, अप अँड डाऊन सगळे तुम्हाला व्यवस्थितरित्या सांगितलेले आहेत, समजलेले आहेत, पोहोचलेले आहेत. धन्यवाद, मनपूर्वक धन्यवाद. धन्यवाद सर. सध्याच्या काळात विवाह हा मोठा प्रश्न आहे. प्रत्येकाला गुरुच्या गोचरीनुसार 3 वेळा विवाहाचे योग येतात. 24 गुरुचं जेव्हा भ्रमण असतं 24-36, पण सध्या 48 पर्यंत पण जाताना दिसतंय. त्याच्याबद्दल खूप छान अभ्यास केलेला आहे तुम्ही.
ते सर्वांपर्यंत आज पोहोचलाय अशी मी अपेक्षा करते. तर तुमचं धन्यवाद. वेळात वेळ काढून तुम्ही आले. नमस्कार. मला ही तुम्ही संधी उपलब्ध करून दिली आणि एवढा मोठा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला त्याबद्दल हेमंत नमस्कार. सरांचे आणि तुमच्या सर्व नाही, मंच आभार काही नाही आहे. हे एक ज्ञानदान. विवाह विषय हा एक विषय मोठा आहे आणि तो इनफॅक्ट जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. मला चांगलं आठवतंय, अतिशय मी जेव्हा 2 मिनिटं हेमंत सर, मी जेव्हा हेमंत सरांचा मला फोन आला, त्यांनी मला सांगितलं विषय काय, ऑन द स्पॉट कसलाही विचार न करता पॉज न घेता त्यांना म्हणलं सर विवाह योगाच्या उशिरावरती घेऊयात आपण. एका सेकंदात आणि सर पण म्हणले खूप चांगला विषय आहे, हॉट विषय घ्या तुम्ही लगेच. आणि आय बिलीव्ह, विश्वास ठेवा माझ्यावरती, माझ्याकडे प्रेझेंटेशन मधला पी सुद्धा तयार नव्हता त्या दिवशी सर बोलले तेव्हा. गुड, ओके, कंटिन्यू सर. विवाह विषय हा अतिशय ज्वलंत प्रश्न आहे. एक बाप म्हणून मी ते समजतो, जाणतो आणि समजून येतंय. तर अनेक पालकांचे प्रश्न आहेत, अनेक. विवाह प्रत्येक पालकांना, प्रत्येक मुलाच्या आई वडिलांना, मुलीच्या आई वडिलांना, की आपल्या मुलाचा, आपल्या मुलीचा आयुष्याचा जोडीदार मनासारखा असावा, आयुष्य तिचा संसार सुखाचा व्हावा, ही प्रत्येक पालकाची आई वडिलांची इच्छा असते. मग त्याच्यासाठी ज्योतिषाचं मार्गदर्शन घेण्याची तयारी प्रत्येकाची असते आणि ते ज्योतिषाचं मार्गदर्शन घेतात. विवाह योग हा मोठा विषय आहे. तो 1 तासात सांगण्यासारखा नाहीये, तरी सुद्धा तुम्ही तुमच्या परीनं अतिशय मार्मिकतेने आणि सहज समजेल अशा सोप्या भाषेत तुम्ही प्रकट केलेला आहे, समजून सांगितलेलं आहे. विवाह विषयावर अजून एखादा लेक्चर, 1-2 लेक्चर तुम्ही द्यावे अशी मी तुम्हाला कळकळीची आग्रहाची विनंती करतो. ऍक्सेप्टेड. कारण असं की एका तासामध्ये विवाह विषय समजणं खूप कठीण आहे. ऍग्री. जरी इथे सगळे ज्योतिषी असले, जरी सगळे ज्योतिषाचे प्रकार पंडित असले, तरी सुद्धा प्रत्येक जण काही ना काय, प्रत्येक जणांमध्ये काही ना ते कमतरता असतेच आणि ती कमतरता शोधून काढायची असते आणि ती कमतरता भरून काढायची असते. हे माझं मत आहे. अजून 1-2 2 प्रश्न आहेत. कार्यशाळा 1-2 प्रश्न आहेत, आपण घेऊयात. हा, घ्या ना, घ्या. मी बोलू का ज्याला प्रश्न वंदना? विचारायचा आहे त्यांनी, ज्याला प्रश्न विचारायचे त्यांनी त्याचं नाव सांगावं, कोणत्या शहरात बोलतो ते सांगावं एक विनंती, आणि कॅमेरा चालू करून सांगा. एकच वेळेची मर्यादा असते, कारण जे गेस्ट आहेत त्यांना ते वेळ काढून आलेले असतात. प्रत्येकाने ताई, मी वंदना काळे बोलते. एकच प्रश्न विचारावे. पेशवे, सदानंद पेशवे यांनी केलेलं दिसतंय. हा, त्यांनी नमस्कार विचारा. मॅडम. नमस्कार सर. मी सदानंद पेशवे पुण्याहून बोलतोय. मला एकच प्रश्न आहे की पंडित सरांनी तर मगाशी सांगितलं की जन्मकुंडलीमध्ये सप्तमेश आपण कुठल्या भावात आहेत त्यानुसार त्या नातेवाईक किंवा त्याच्याकडून आपण बघितलं जातं. तर याच्यामध्ये नवमांश कुंडलीमध्ये पण तसंच तेच आपण बघायचं का, की त्याचं काही वेगळं हे आहे, हे फक्त विचारायचं आहे. सप्तमांश मधला लग्न कुंडलीतील सप्तमेश लग्न कुंडलीत हा. कुठं बसलाय आणि नवमांश कुंडलीमध्ये कुठं बसलाय, तर तुम्ही प्रिसिजन गाठू शकता. म्हणजे सप्तमातला सप्तमेश जर का असेल कुंडलीतला, तो जर का सपोज नवम स्थानामध्ये बसलेला आहे, तर नवम स्थानाची कारकत्व आणखीन एक आहे, ते जोडीदाराचा भाऊ किंवा बहीण हे पण आहे. आणि जर का तो नवमांश कुंडलीमध्ये कुठल्या स्थानात बसलेला आहे, कुठल्या राशीत बसलेला आहे किंवा कुठल्या योगात बसलेला आहे, हे जर का पाहिलं, तर तुम्ही धर्मगुरूंच्या मार्फत लग्न ठरणार आहे का, दूरच्या प्रवासात लग्न ठरणार आहे का, मेहुणा किंवा मेहुणी किंवा दीर किंवा नणंद हे लग्न ठरवणार आहेत, हे प्रिसिजन तुम्ही गाठू शकता नवमांश कुंडलीच्या आधारे. धन्यवाद सर, धन्यवाद. सर वंदना काळे बोलते. बोलू का? बोला मॅडम, बोला. सप्तम लग्न कुंडलीत सप्तम स्थानात केतू, शनी आणि बुध आहे. तर मग यांचा विवाह कधी आणि कुठे होईल? सप्तम स्थानामध्ये केतू, बुध आणि नाही मॅडम, माफ करा, खरं तर ते असं 3 ग्रहांच्या आधारे डायरेक्टली विवाह करताच सांगणं हे थोडं धाडसाचं ठरेल. परंतु केतू आहे आणि बुध आहे म्हणला ना तुम्ही. हॅलो, ज्यांना प्रश्न विचारायचा आहे, थांबा सर, प्रश्न विचारायचा आहे त्यांनी वैयक्तिक प्रश्न विचारावे, असं वैयक्तिक प्रश्न विचारायचे नाहीये.
आता अभ्यासाचे विचार. नुसतं सप्तम स्थानावर अमुक अमुक ग्रह आहेत, कसं सांगायचं त्या व्याख्या त्यांनी कसं सांगायचं? प्रश्न विचारणारे पण विचारपून प्रश्न विचारावेत. हे वैयक्तिक प्रश्न आहेत. हे वैयक्तिक प्रश्न त्यांचा मोबाईल नंबर डिक्लेअर करतो सूत्रावेताई, त्यांचा मोबाईल नंबर आजचा विषय ग्रुपवर धरून पाठवा. पण नाहीये आणि आजचा विषय आपला वेगळा आहे नाही. विवाहाचा. असं विषय ऐका विषया ना, धरून तुम्ही वैयक्तिक प्रश्न विचारा त्यांना, त्यांच्या पर्सनलवर जाऊन विचारा. इथे फक्त व्याख्यानासंबंधी काय प्रश्न आहेत का, त्या संबंधी तुम्ही प्रश्न विचारू शकता. अजून कोणाला शंका आहे का? हॅलो, नमस्कार. मी अंजली भिडे बोलतेय. आजचं लेक्चर खूप सुंदर मुळात झालं. म्हणजे तुमचा आधी कॅमेरा चालू करा आणि मग प्रश्न विचारा. आजचं लेक्चर खूप सुंदर झालं. प्लीज भावांच्या प्लीज स्लाइड्स परत शेअर करू शकाल का 1 to 9 भावापर्यंत? हा, डेफिनेटली. ते काय ज्ञान देण्याकरताच आहे मॅडम. आमच्या सरांनी सांगितलंय आम्हाला. सुवर्णताई ऍग्री करतील, ज्ञान देऊ, त्याचं काय विशेष नाही. युट्यूबवर येईल, तुम्ही तिथून बघू शकता ते स्लाइड. युट्यूबला आणखीन एकदा निवांत बघा आणि नोट्स काढा, म्हणजे तुमचा अभ्यास पण होईल. परफेक्ट परफेक्ट. हॅलो, आता मी कोल्हापूरातून सुनील कुलकर्णी बोलतोय. बोला सर. तर एखाद्या पत्रिकेवरून जोडीदाराची दिशा कशी ओळखायची? मी म्हणालो तसं प्रेझेंटेशन मध्ये सप्तम स्थानातील ग्रह सप्तमेश कुठल्या नक्षत्रात बसलाय, त्याचा राशी स्वामी नक्षत्र स्वामी कुठे आहे, राशी स्वामी कुठे आहे, त्यातला बळकट कोण आहे, बलवान कोण आहे, योग कुणाच्या आहेत, कुणाच्या दृष्टीत आहे, कुणाच्या योगात आहे, कुणाच्या युतीत आहे, या सगळ्याची गोळाबेरीज करून वी कॅन कम टू द कन्क्लुजन. डेफिनेटली वी कॅन, पण त्याला तो सगळा गोळाबेरीज अभ्यास करून करावा लागेल. असं रॅन्डमली एकच दिशा जर का म्हणालो आपल्याला ज्या दिशा माहिती आहेत त्यानुसार, तर ते थोडंसं मोगम होईल, प्रिसिजन येणार नाही. चालेल, थँक्यू. ओके, थँक्यू सर, थँक्यू. थँक्यू. धन्यवाद सर. आज तुम्ही वेळ दिलात आम्हाला आणि सर्व ज्योतिषांनी देखील, तज्ञ लोक आपली हे अटेंड करतात व्याख्यानमाला, त्यांनी पण वेळ देऊन पेशन्स ठेवून म्हटल्याप्रमाणे ऐकले सगळे. त्यांना सगळ्यांना मी धन्यवाद देते. आणि असेच कुंडली मंथन आणि भाग्योदय ज्योतिष वास्तू यांच्यातर्फे असेच विविध विषय, विविध वक्ते, तज्ञ मंडळी असतात, तर सर्वांनी त्याचा दर गुरुवारी लाभ घ्यावा. 4 ते 5 ही वेळ राखीव ठेवावी. आमची ऍडव्हर्टाईज सगळीकडे पोचतच असते, परंतु तरी पण वेळ देऊन आमचे चॅनलला देखील वाढवण्यास मदत करावी अशी मी सगळ्यांना विनंती करते. युट्यूबला 2 दिवसात तुम्हाला हा व्हिडिओ पाहायला मिळेल. कुंडली मंथन आणि भाग्योदय ज्योतिष असं नाव आहे. लाईक आणि सबस्क्राईब देखील आवश्यक करा. तर आज नमस्कार. भाग्योदय ज्योतिष व कुंडली मंथन या ग्रुप तर्फे आज दीपक पंडित सरांचं ओजस्वी व्याख्यान झालेलं आहे. विवाह विषय हा तसा सेन्सिटिव्ह आहे, जिव्हाळ्याचा आहे. तो एका व्याख्यानामध्ये पूर्ण होणार नाही हे मला पण माहिती आहे आणि विश्वास पण आहे. त्याच्यासाठी मी पंडित सरांना या विवाह विषयावर अजून 1-2 व्याख्यान देण्याची विनंती करतो. सप्टेंबर महिन्यामध्ये पंडित सरांचे 2 लागोपाठ 2 सत्र आपण त्यांचे व्याख्यान ठेवू. आज मी व सूत्रावेते यांच्या विनंतीस मान देऊन पंडित सर इथे उपस्थित झाले, त्यांचं ओजस्वी व्याख्यान झालं, त्याबद्दल उपस्थित दोघांतर्फे मी त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि उपस्थित असलेले सर्व ज्योतिष पुन्हा एकदा विनंती करतो की असेच भरभरून सहकार्य आमच्या ग्रुपला, आमच्या व्याख्यानाला द्यावं आणि विचार वैचारिक पातळी वाढवण्याची संधी आपण स्वतः आम्हाला पण द्यावी, ही आग्रहाची विनंती सर्व ज्योतिष प्रेमींना आहे. आम्ही नवनवीन काहीतरी द्यायचा प्रयत्न करतोच आहोत दोघ जण. काही त्यामध्ये त्रुटी राहत असेल तर त्याबद्दल मनपूर्वक क्षमा मागतो दोघांतर्फे. आज अतिशय महत्वपूर्ण व्याख्यान झालं आणि उपस्थित असलेल्या सर्व ज्योतिष प्रेमींचं आणि पंडित सरांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि आजचं व्याख्यान संपलं असं जाहीर करतो. धन्यवाद सगळ्यांच्या धन्यवाद सर, धन्यवाद ताई, धन्यवाद. सगळ्यांच्या संमतीने आजचा भाग संपला असे मी जाहीर